श्रीराम. आज आपण एक अतिशय मोलाचा विचार घेऊन आलो आहोत. नाम घेण्याला काहीही आड येत नाही. आपण अनेकदा असं म्हणतो की मला वेळ नाही, मन लागत नाही, सत्संग होत नाही, सत्कर्म होत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंताचं नाम घेणं यासाठी कोणतीही अट नाही, कोणतंही कारण आड येत नाही. नामात प्रेम यावं यासाठी आपण एक एक सत्कर्म करत बसतो. पण संत म्हणतात, ते नामच घ्या रोज मनापासून, कधी कधी बळजबरीने का होईना पण घेत राहा. उदाहरणार्थ, समजा एक यंत्र आहे, त्यात अनेक चक्र आहेत. आपण एकच चक्र फिरवायचा प्रयत्न केला तर यंत्र सुरू होईलच असं नाही, पण त्या सर्वांना चालना देणारी एक मुख्य कळ असेल, ती दाबली की सगळं सहज चालू होतं. त्या कळीचं नाम आहे नाम. नाम घेतलं की सत्कर्म आपोआप सुरू होतात. कष्ट न करता सहज फळ मिळतं, कारण भगवंत स्वतः त्या नामात सामावलेले आहेत. म्हणून एकच निश्चय करा, नाम घ्यायचंय. जसा एक सामान्य माणूस कठीण गोष्ट सुद्धा ठरवलं की करतोच, तसंच भगवंताचं नाम घेण्याचा निश्चय केला की काहीही आड येत नाही. आपण जगात राहतो जिथे मोहक वस्तू खूप आहेत. त्या दिसतात, ऐकू येतात आणि मन आकर्षित होतं. मग प्रार्थना करावी लागते, देवा, मोहक वस्तू मला दाखवू नकोस. माझी इच्छा विचलित होईल, मी फसणार. माझं खऱ्या हिताचं मनच राहिलं पाहिजे, त्याचं मला स्मरण होत राहो. प्रल्हाद, द्रौपदी या भक्तांनी काय मागितलं होतं? फक्त भगवंताच्या चरणी स्थान. त्यांनी जशी निष्ठा ठेवली, वैराग्य जोडलं, आपणही तसंच करावं. हो, सुरुवातीला चुकू शकतो, मन विचलित होईल, पण तेव्हा मनापासून पश्चाताप करा. देवा, मी दोषी आहे, माझ्या चुका माफ कर, माझ्यावर कृपा कर, मला तुझ्या नामात रमायला लाव. मग भगवंत कृपा करणारच. म्हणूनच मुखाने नाम घ्या, हाताने प्रपंच करा आणि अंतःकरणात समाधान ठेवा. शेवटी एवढंच म्हणते, नामाशिवाय गत्यंतर नाही. म्हणून वेळ न घालवता आत्तापासूनच नामस्मरण सुरू करा. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.